तुमच्या घरात देवाची मूर्ती आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, चुकीच्या उंचीची मूर्ती ठेवली तर पूजा ही निष्फळ होऊ शकते. आज आपण जाणून घेणार आहोत देवघरात देव किती उंचीचे असावेत आणि कोणत्या चुका टाळायला हव्या. तर आपण मेन कॉन्टेंटकडे जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमच्या मनात जे बरेच प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न नक्की करीन आणि आजपर्यंत मी बऱ्याच लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ बनवून. तर तुमच्याही जे काही प्रश्न असेल ते मला नक्की कमेंटमध्ये विचारा. तर पहिला पॉईंट मी सांगते, योग्य उंची किती असावी. वास्तुशास्त्रानुसार देवाची मूर्ती 3 इंच ते 9 इंच दरम्यान असावी. आता मी बऱ्याच लोकांच्या घरी गेल्यावर बघते, इतक्या मोठ्या मोठ्या मूर्ती ठेवलेल्या असतात, अक्षरशः ग्लासाच्या उंची इतक्या मूर्ती त्यांच्याकडे असतात, त्याच्याहूनही उंच उंच मूर्ती असतात. तर ही चुकीची गोष्ट आहे. 3 इंच ते 9 इंच इतक्याच इंचच्या मूर्त्या तुमच्या घरी असायला हव्यात. घरात खूप मोठ्या मूर्ती ठेवणे टाळले पाहिजे. मोठ्या मूर्ती ह्या मंदिरासाठी असतात, घरासाठी नाही. त्यामुळे तुम्ही आत्ताच तुमच्या घरात जर मोठ्या मूर्ती असतील तर नक्की त्याचा बदल करा आणि 3 ते 9 इंचाच्या आतल्या मूर्ती तुम्ही तुमच्या घरात घेऊन या. नक्कीच खूप चांगला परिणाम तुमच्या घरावरती होईल. आणि जे काही गोष्टी कळत न कळत तुम्हाला त्रास देत असतात, काही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात फिरत असते, खूप काही गोष्टी चुकीच्या होत असतात, पण त्या का होत आहेत याचं तुम्हाला मात्र कुठेच उत्तर मिळत नाही, तर हेच ते उत्तर असू शकतं. आणि त्याच्यामुळं अशा गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही. कुठल्याही तुम्ही पंडितकडे जावा, कुठेही जावा, या गोष्टी तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. पण ही गोष्ट किती महत्त्वाची आहे ती आज मी तुम्हाला इथे सांगतेय. घरामध्ये जे काही पण तुमच्या होत आहे, वाईट घडतंय, तर ह्याच्यामुळे त्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे आजच तुमच्या देवघरातील जे काही मूर्ती आहे त्याची उंची तपासा. कारण मोठी मूर्ती तर त्याचे खूप जास्त नियम असतात. तुम्हाला वाटत असेल की मोठी मूर्ती असेल तर काय होणार आहे होऊन, तर मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करते की मोठी मूर्ती असेल तर त्याचे खूप जास्त नियम असतात, त्याची नित्य पूजा आवश्यक असते आणि ती जर पूजा होण्यामध्ये तुमच्याकडून दुर्लक्ष झालं तर त्याचे खूप जास्त नकारात्मक परिणाम हे तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे छोट्या ज्या मूर्ती असतात ना, त्यांचं तेवढं काही नसतं. त्यांची जी पूजा असते ती एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मोठ्या मूर्ती ज्या असतात ते खास मंदिरांसाठी असतात आणि जर मंदिरासाठी असलेल्या मूर्ती मंदिरामध्ये तर त्याचं खूप जास्त नित्य नियमाने पूजा होत असते आणि त्या जर मोठ्या मोठ्या मूर्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवल्या तर तितक्या नित्य नियमाने त्याची पूजा करणं, त्यांची सेवा करणं तुम्हाला होत नाही. हे कोणालाच होत नाही. त्याच्यामुळं कारण घरच्या सगळ्या जबाबदाऱ्यामधून देवासाठी वेळ काढणं, त्यातून सर्व काही गोष्टी नित्य नियमाने करणं हे शक्य नाहीये. मंदिरामध्ये पुजारी ठेवलेले असतात खास आणि ते त्यांच्यासाठी वेळ देतात, ते सर्व काही करू शकतात, म्हणून तिथे मोठ्या मूर्ती या चलतात. घरामध्ये या मूर्ती असतील तर त्याचं तुम्हाला खूप जास्त काही गोष्टी कराव्या लागत असतात आणि त्या तुमच्याच्यानं करणं होत नाहीत, ते होतच नाहीत. आता दुसरा पॉईंट मी सांगते तुम्हाला, देवाची नजर. म्हणजे देवाची जी मूर्ती आहे अशी ठेवावी की बसल्यावर देवाची नजर तुमच्या डोळ्याच्या समोर येईल. खूप वर किंवा खूप खाली ठेवू नये. आता खूप लोक बघते मी, ज्यांना देवघर ठेवायला जागा नसते तर ते अशी उंचीवर देवघर ठेवतात, उभं टाकून देवांची पूजा करतात. तर ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही जिथे बसताल तिथून देवाची नजर तुमच्या नजरेला मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं देवघर ठेवा. त्यामुळे ध्यान एकाग्र होतं आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढते. एकदम उंच उभा टाकूनही ठेवायचं नाही आणि एकदम खाली ठेवायचं नाही. तुम्हाला सांगितले तुमच्या नजरेला नजर मिळावी. जेव्हा तुम्ही फरशीवरती बसता त्यावेळेस देवाची नजर तुमची नजर एक झाली पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही देव ठेवून टाका. नंबर 3 आहे देवघराची उंची. देवघर जमिनीपासून थोडं उंच ठेवायचं, थेट जमिनीवर मूर्ती ठेवायच्या नाहीत. आता काही जण काय करतात, आपल्याला आता जे नवीन घर आपण बांधतोय त्या नवीन घरामध्ये एक साईडला एक सेपरेट देवासाठी आपण कप्पा बनवत असतो आणि तो जो कप्पा असतो ना तो स्वच्छ करून घेतात, गोमूत्र टाकून तिथे व्यवस्थित पुसून खूप स्वच्छ करतात सगळ्या गोष्टी. मान्य आहे मला. आणि मग नंतर काय म्हणतात की हे खूप स्वच्छ आहे, इथं कोणी सुद्धा येत नाही, खूप स्वच्छ केलेलं आहे आम्ही, असं म्हणून जे देव आहेत त्या देवाखाली एखादा पाट वगैरे न ठेवता सरळ एखादा कपडा पसरून किंवा डायरेक्ट देवघर खाली ठेवतात. आणि हे पूर्ण जो कप्पा आहे तो देवघराचाच आहे, मग इथे देवघर खाली ठेवलं तर काय झालं, असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण ही गोष्ट चुकीची आहे. जरीही ती जागा देवघराची असेल तरीही तुम्हाला देवघरामध्येच एक लाकडी पाट असायला पाहिजे खाली आणि त्या लाकडी पाटावरती तुमचं जे देवघर आहे ते तुम्ही ठेवायला पाहिजे. थेट जमिनीवर देवघर ठेवायचं नाही, लाकडी पाट वापरायचाच आहे.
ही सगळ्यात मोठी चूक बरेच जण करत आहेत. त्यामुळेच तुम्हाला जे काही तुमच्या घरामध्ये होत आहेत गोष्टी, यामुळेच तुम्हाला त्या भोगाव्या लागत आहेत. नंबर 4, खूप मोठ्या मूर्ती ठेवणे ही तर चुकीची गोष्ट आहे. मी आताच सांगितलं आहे, तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती ठेवणे. एकेकाच्या मंदिरामध्ये, देवघरामध्ये अक्षरशः गणपतीच्या 4-4 छोट्या छोट्या मूर्त्या पाहिलेल्या आहेत मी. तर हे चुकीची गोष्ट आहे. एक तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवा. प्रत्येक देव जे आहे त्या प्रत्येक देवांच्या एक एक मूर्ती ठेवा. एकच देवाच्या 4-4 मूर्त्या कशाला ठेवल्यात तुम्ही त्या देवघरामध्ये? मोजून तुम्ही 5 ते 6 ते 7 देव ठेवा ना. काय इतके सारे देव कशासाठी? मनातून तुम्ही देवाची पूजा करा, मनातून भक्ती करा. इतक्या साऱ्या मूर्त्या एकाच देवघरामध्ये कोंबायच्यात असं नसतं. आणि तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती कशाला ठेवायच्यात? एकाचा गणपती मी पाहिला, तो गणपती पूजा करताना हातातून निसटला होता आणि त्याची जी वरची टोप असतो तो टोप तुटलेला होता. अशा तुटक्या मूर्ती त्यांनी तशीच देवघरात ठेवली आहे. कशासाठी आहे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या? त्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्या लाईफवरती होतोय, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ना. तर तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती ज्या आहेत तुम्ही आजच तुमच्या देवघरातून त्या काढा आणि त्याला एखाद्या पाण्यामध्ये विसर्जित करा. एकाच देवाच्या खूप मूर्ती ठेवणे ही पण गोष्ट चुकीची आहे, ती मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. एका देवाची एकच मूर्ती तुमच्या मंदिरामध्ये ठेवा आणि मूर्ती जमिनीवर ठेवू नका. तर इतक्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही आवश्यक टाळा. आणि तुम्हाला एक विशेष टिप पण सांगते मी. घरात लहान आणि साध्या मूर्ती ठेवल्या तरच पूजा शांत आणि योग्य होते. रोज पूजा करायला सोपं पडतं. आणि जितके तुम्ही जास्त देव ठेवताल आणि जितक्या मोठ्या मोठ्या मूर्ती ठेवताल तर त्याची रोज पूजा करणं शक्य होत नाही. जितके छोटे देव असतील, जितके कमी देव असतील, तितकी जास्त आपल्याला व्यवस्थित पूजा करायला सोपं होतं. जर तुम्हीही आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने देव ठेवत असाल तर आजच सुधारणा करा. अशाच स्वामी समर्थ आणि धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.